18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। आता जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच नगर जिल्हा, नगर, श्रीगोंदा, तसेच आकडा, आष्टी, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, त्याच्यानंतर नांदेड, यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, अचलपूर, त्याच्यानंतर जालना, संभाजीनगर, वैजापूर, फुलंब्री, त्याच्यानंतर सिल्लोड, त्याच्यानंतर पैठण, श्रीरामपूर, संगमनेर या म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर ह्या इतके जे नाव घेतले तितक्या भागात मात्र उद्यापासून 18 ते 25 दरम्यान चांगला शेतातून पाणी बाहेर निघणारा दोनदा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। त्यातली त्यात बीड जिल्ह्यात एक जास्त पाऊस असणार आहे, लातूर जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे, नगर जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, पुणेकडे जास्त पडणार आहे आणि कोकणात देखील चांगला असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। फक्त ह्या पावसाची बॉर्डर तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे आपल्या याच्यापासून म्हणजे यवतमाळ पासून जर धरलं तर इथपर्यंत लासलगाव पर्यंत चांगला जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज आहे। लासलगावच्या पुढे आणखीन 20 ते 25 किलोमीटरच्या अंतराने थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल, पण लासलगाव पर्यंत मात्र 20 तारखेपर्यंत चांगला पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। आणि हा जो पाऊस येणार आहे रात्रीच्याला येणार आहे, विजेच्या कडकडासह असणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। तसं तर सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे आज 17 तारखेपासून तर 2 सप्टेंबर पर्यंत पाऊस असणार आहे, म्हणजे राखी पौर्णिमा ते पोळ्यापर्यंत पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत एकदा सांगतो की म्हणजे जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये जाणार आहे, लातूर जिल्ह्यामध्ये राहणार आहे जास्त, नांदेडमध्ये राहणार आहे, यवतमाळकडे राहणार आहे, हिंगोली राहणार आहे, वाशिम राहणार आहे, परभणी राहणार आहे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये राहणार आहे, परभणी जिल्ह्यात जास्त राहणार आहे, बीड जिल्ह्यात जास्त राहणार आहे, त्याच्यानंतर कडा आष्टीकडे जास्त पडणार आहे, त्याच्यानंतर श्रीगोंद्याकडे जास्त पडणार आहे, त्याच्यानंतर जत भागामध्ये पाऊस कमी येतो तिथं देखील आता हे पाऊस जोराचा पडणार आहे, सांगलीकडे पडणार आहे, कोल्हापूर, सोलापूर तिकडल्या भागात देखील जास्त पडणार आहे, पंढरपूरला जास्त पडणार आहे, त्याच्यानंतर सांगायचं झालं तर नगर देखील जास्त पडणार आहे, पाथर्डी पडणार आहे, करंजी घाटात देखील जोरात पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पैठण एरियात देखील पाऊस आहे, श्रीरामपूरला आहे, शिर्डीला देखील आहे, त्याच्यानंतर संभाजीनगर आहे, वैजापूर आहे, जालना आहे, सिंदखेड राजा आहे, त्याच्यानंतर सिल्लोड देखील आहे, भोकरदन देखील आहे, त्याच्यानंतर तो पाऊस इकडे जळगावकडे देखील आहे, जळगाव जामोद देखील आहे, म्हणजे तसा तो मालेगावपर्यंत आहे, चाळीसगाव देखील आहे आणि तो पाऊस नंदुरबारपर्यंत आहे आणि फक्त ह्याची बॉर्डर फक्त लासलगावच असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे 18 तारखेपासून म्हणजे आज रात्री 17 उद्यापासून ते 2 सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगला शेताच्या पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे। शेतकऱ्याला आणखीन काही भागामध्ये उद्यापर्यंत पाऊस पोहोचणार नाही, ज्यांचा मुग काढणीस आलेला आहे तुम्ही काय करा, आज आणि उद्याच्या दिवसात काढून घ्या, कारण की या 2 दिवसाच्या नंतर पुन्हा पाऊस पडल्याच्या नंतर शेतामध्ये हार्वेस्टर जाणार नाही, त्याच्यामुळे तुमच्या मुग निघण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात। 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान आता विभागावाईज सांगतो, पूर्व विदर्भात सगळ्या जिल्ह्यात, पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यात, पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यात, मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यात, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर कोकणपट्टी, त्याच्यानंतर इकडे लासलगावपर्यंत इकडं पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच आणखीन 2 दिवसांनी मेसेज दिला जाईल। धन्यवाद।